नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे नेमका याचा फरक काय आहे। याला आपण मराठीमध्ये फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत असं म्हणतो। पण मुलांना यातला फरकच कळत नाही की नेमकं फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू यातला फरक काय आहे। तर हे सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे। त्यामुळे चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। तर बघा, फेस व्हॅल्यू यावरून लक्षात ठेवायचं आहे, फेस म्हणजे चेहरा असतो आणि जर एखाद्याला जर फेस असतो तर तो एकच असतो। म्हणजे जर आता मी इथं उभी आहे तर ही मीच आहे, अजून अशी कोणती वेगळी व्यक्ती आहे का, तर अजिबात नाही। म्हणजेच फेस वरून लक्षात ठेवा की फेस हा एकच असतो। म्हणजेच फेस व्हॅल्यू म्हणजेच याला आपण इंग्लिश मध्ये फेस व्हॅल्यू असं म्हणतो आणि मराठीमध्ये याला आपण दर्शनी किंमत असं म्हणतो। आता बघा, तर दर्शनी किंमत म्हणजे काय, तर दर्शनी किंमत म्हणजे की एखाद्या वस्तूची तीच किंमत त्याला आपण दर्शनी किंमत असं म्हणतो। आता बघा, जर तुम्हाला विचारलं की या दोन संख्यामध्ये अंडरलाईन केलेल्या संख्येची दर्शनी किंमत सांगा, 25 मध्ये या 2 ला जर अंडरलाईन केले, आता ही आहे याचं युनिट, याला आपण म्हणतो युनिट म्हणजे एकक म्हणतो, आणि याला आपण म्हणतो टेन्स, याला आपण काय म्हणतो टेन्स म्हणजेच दशक असतो असं म्हणतो। तर बघा, संख्या युनिट असू दे किंवा टेन्स असू दे, बघा संख्या युनिट मध्ये असू दे किंवा टेन्स मध्ये असू दे, याचं फेस व्हॅल्यू तीच संख्या असतं। म्हणजेच बघा, आता या 2 च्या खाली अंडरलाईन केले ना, तर याचं फेस व्हॅल्यू 2 च असणार आहे। जर 5 चं विचारलं असतं तर आन्सर 5 च असतं। म्हणजे जर तुम्हाला फेस व्हॅल्यू विचारलं तर तीच संख्या आपलं उत्तर लिहायचं असतं, हे विसरू नका। आता समजा तुम्हाला इथं संख्या सांगितली 55, जर तुम्हाला म्हटलं की या 5 चं फेस व्हॅल्यू सांगा, तर तुमचं उत्तर 5 च आलं पाहिजे। म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणजे तीच संख्या उत्तर असतं। आता जर तुम्हाला विचारलं की या 5 चं प्लेस व्हॅल्यू सांगा, आता बघा, हे आहे युनिट, याला आपण म्हणतो युनिट, आणि हे आहे टेन्स, बरोबर, हे आहे टेन्स। मग आता बघा, लक्षात ठेवा मुलांनो, नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा संख्या एकक स्थानी असते तेव्हा त्या संख्येचं फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू हे तीच संख्या उत्तर असतं। बघा, व्यवस्थित ऐका, जेव्हा संख्या एकक स्थानी असते तेव्हा त्या संख्येचं जे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू आहे ते उत्तर तीच संख्या असतं। पण जर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू विचारलं, तर तुम्हाला स्थानिक किंमत विचारली, तर स्थानिक किंमत फक्त दशक स्थानी बदलते। किंवा जर तुम्हाला मोठ्या संख्या दिल्या, 3 अंकी जर संख्या दिल्या, हे एकक, दशक आणि शतक आपण म्हणतो, युनिट, टेन्स आणि 100 आपण म्हणतो। फक्त ज्या संख्या एकक स्थानी आहेत त्या संख्यांचं फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू उत्तर ती संख्या येतं। पण जर तुम्हाला विचारलं या 2 चं प्लेस व्हॅल्यू काय, तर उत्तर 20 येणार, आणि जर तुम्हाला विचारलं या 3 चं प्लेस व्हॅल्यू काय, तर उत्तर 300 आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा। तर बघा, आता आपण एक्झाम्पल व्यवस्थित बघूया, म्हणजे तुम्हाला पटकन समजणार आहे। तर आता बघा, इथं आपण काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत। आता बघा, जी मुले सेमी इंग्लिशला आहेत तर त्या मुलांना हे थोडं समजणं खूप मुश्किल जातं, म्हणजे त्यांना इंग्लिशमध्ये जर कळलं तर मराठीमध्ये कळत नाही। म्हणजे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू जर हे समजलं इंग्लिश मधून, तर दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत, तर हे त्यांना कन्फ्युज होतं। म्हणजेच बघा, फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत। प्लेस वरून लक्षात ठेवा, प्लेस म्हणजे स्थान, आणि फेस वरून लक्षात ठेवा दर्शनी किंमत। तर बघा, आता तुम्हाला मगाशीच मी सांगितलेलं आहे, दर्शनी किंमत ही तीच संख्या उत्तर असतं। आता इथं आपण एक्झाम्पल काही घेतलेले आहेत। 1 नंबरला आहे 35 आपण घेतलेला आहे। जर तुम्हाला सांगितलं या 3 चं फेस व्हॅल्यू लिहा, तर उत्तर 3 च यायला पाहिजे। जेव्हा तुम्हाला फेस व्हॅल्यू विचारतात तेव्हा आहे ती संख्या आपलं उत्तर असतं। पण जर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू विचारलं
तर ही संख्या एकक स्थानी आहे, ही संख्या दशक स्थानी आहे. म्हणजेच या संख्येनंतर एकच संख्या आहे म्हणून 3 नंतर एकच इथं 0 घ्यायचा आहे. म्हणजे 3 टेन्स म्हणजे 30 असतं. बघा हे युनिट आहे, हे टेन्स आहे, बरोबर. म्हणजे 3 टेन्स म्हणजे 30 असतं. ते आपण प्लेस व्हॅल्यू मध्ये लिहिलेलं आहे. आता जर तुम्हाला विचारलं की या झिरोचं फेस व्हॅल्यू सांगा. आता हा झिरो कुठेही असू दे, समजा समजा आता मी इथे एक झिरो काढते, बरोबर. नंतर आपण एक्झाम्पल घेऊया हे. आता इथं झिरो आहे, मग झिरो कुठेही असू दे, त्या झिरोचं फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू हे झिरोच येतं. किती येतं? ते झिरोच येतं, हे लक्षात ठेवा. आता इथं समजा सांगितलं की या 4चं हे जे 4 आहे त्या 4चं मला फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू सांगा. तर बघा हे आहे युनिट, हे आहे टेन्स आणि हे आहे 100, बरोबर. एकक, दशक आणि शतक. आता बघा जर तुम्हाला याचं जर फेस व्हॅल्यू विचारलं तर ते 4च यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू 4चं विचारलं तर या 4 नंतर 2 संख्या आहेत म्हणून इथं 2 झिरो आपण द्यायचे. म्हणजे याला आपण 400 असं म्हणतो, 400 असं आपण याला म्हणतो. हे झालं प्लेस व्हॅल्यू. आणि या जर 5चं जर विचारलं प्लेस व्हॅल्यू तर 50 यायला पाहिजे. आता इथं आपण मुद्दाम झिरो घेतला. जर तुम्हाला या झिरोचं जर फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू जर विचारलं असेल तर इथं तुमचं उत्तर 0 यायला पाहिजे. पण जर तुम्हाला समजा या झिरोच्या ऐवजी तुम्हाला या 4चं जर फेस व्हॅल्यू विचारलं आणि जर प्लेस व्हॅल्यू विचारलं तर काय लिहायचं बघा. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे फेस व्हॅल्यू म्हणजेच आहे ती संख्या उत्तर असतं. आता हे जे 4 आहे तर ते 4 इथं आहे असतं. आणि याचं जर प्लेस व्हॅल्यू तुम्हाला काढायचं असेल तर ते 4 लिहायचं. आणि एकदम सोपं ट्रिक आहे, सोपी ट्रिक. या 4 नंतर 1, 2, 3 नंबर्स आहेत म्हणून 1, 2, 3 आपण इथे 0 लिहायचे आहेत. म्हणजेच याला आपण 4000 असं म्हणतो. आता बघा जर तुम्हाला सांगितलं की या 5चं फेस व्हॅल्यू काय येईल तर या 5चं फेस व्हॅल्यू हे 5 येणार आहे. आणि या 5चं जर प्लेस व्हॅल्यू तुम्हाला विचारलं तर 5 नंतर 1, 2, 3, 4 नंबर्स आहेत म्हणून 1, 2, 3 आणि 4 इथं आपण काय करायचे आहेत, इथं आपण 0 काढायचे आहेत. आणि याचं वाचन तुम्ही 15,000 असं करू शकता. 50,000 असं तुम्ही याचं वाचन म्हणजेच 50,000 तुम्ही याचं वाचन करू शकता. तर याप्रमाणे बघा फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजेच दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यातला फरक आहे आणि तो मुलांना आला पाहिजे. तर तो याप्रमाणे आपण लिहायचा असतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला काही एक्झाम्पल समजत नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्ही या प्रकारच्या एक्झाम्पलचा सराव सुद्धा नक्कीच करू शकता. चला तर मग जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.